श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने आपल्या या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. या 3 गोष्टी करा की स्वामी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील. स्वामी तुम्हाला चमत्कार देखील दाखवतील. स्वामींची कृपादृष्टी आपल्या सर्व लेकरांवर आहे. स्वामींची पूजा करताना आपल्याला खूप आनंद होतो व मन प्रसन्नदायक होऊन जाते. आपल्या घरात जर स्वामींची मूर्ती नसेल तर आपण केंद्रात जाऊन स्वामींची पूजा करतो. तसेच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जाप किंवा जागर देखील करत असतो. त्याचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळत असेल. तसेच असे काही लोक आहेत की ज्यांच्या घरात खूप भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, अडीअडचणी आहेत, घरात पैसा टिकून राहत नाही, सारखे वादविवाद होतात, भांडणे, चिडचिड या सर्व गोष्टींसाठी काही ना काही देवधर्म करत असतात, पण त्यांना काहीच लाभ मिळत नाही किंवा यश प्राप्ती सुद्धा होत नाही. सर्व पूजा अर्चा करतात पण त्यांना या गोष्टीचा फरक जाणवत नाही. आपल्या घरातील सर्व काही नकारात्मकता निघून जाण्यासाठी काही ना काही करतच असतात पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. तर या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी तुम्हाला या 3 गोष्टी करायच्या आहेत. तर स्वामी भक्तांनो, खरंच तुम्ही स्वामींना मानत असाल किंवा खरंच तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असाल तर या 3 गोष्टी मनापासून केल्या तर खरंच तुमच्या घरातल्या सर्व अडीअडचणी निघून जातील व घर प्रसन्नदायक वाटू लागेल. तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांनो, कोणत्या त्या 3 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील व त्यांचा चमत्कार किंवा अनुभव आपल्याला पाहायला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामींची मनापासून सेवा करा व स्वामींची सेवा करत असताना मनापासून श्रद्धेने व विश्वासाने करा. स्वामींची सेवा ही 5 मिनिट किंवा 10 मिनिट असते, पण ती सेवा तुम्ही मनात कोणताही विचार न आणता मनापासून स्वामी समर्थांची सेवा करा. तसेच स्वामी समर्थांचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. स्वामी समर्थांची माळ 11 वेळा किंवा 1 माळ करू शकता, पण ती मनात श्रद्धा ठेवूनच करा, म्हणजे तुम्हाला त्याचे नक्कीच लाभ प्राप्त होईल. दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींवर विश्वास असायला हवा. जर विश्वासच नसेल तर कोणतीही गोष्ट करत असाल तर ती पूर्ण होणार नाही. कारण स्वामींवर श्रद्धा व विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला अशक्य ती शक्य होऊन जाते. त्याच्या मनात विश्वास नसतो त्याला कधीच यश मिळत नसते. आपण रोज सकाळी स्वामींची पूजा करतो, तसेच काही सेवा देखील करत असतो. आपण करत राहतो पण त्याचे फळ आपल्याला काहीच मिळत नसेल तर आपण एवढे सुद्धा करून आपल्याला त्याचे फळ मिळत नाही. पण तेच तुम्ही मनातून विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून ही सगळी पूजा जपमाळ किंवा सेवा करत असाल तर हे सर्व विश्वासानेच प्राप्त होते. याच विश्वासामुळे स्वामी समर्थांच्या मनात पोहोचते. हाच विश्वास तुम्ही स्वामी समर्थांवर ठेवा, नक्कीच तुम्हाला त्याचे फळ खूप चांगले मिळेल. स्वामींचे आशीर्वाद देखील तुम्हाला मिळतील. तसेच स्वामी भक्तांनो, ही तिसरी गोष्ट म्हणजे खूप महत्वाची आहे. म्हणजे आपल्याकडे किंवा सर्वांकडे गाडी, बंगला, भरपूर पैसा, श्रीमंती हे सर्व जरी काही असले तरी आपण कोणत्याच गोष्टीचा अहंकार किंवा गर्व करू नये. तर स्वामी भक्तांनो, कोणत्याही माणसात किंवा कोणत्याही गोष्टीत अहंकार असेल तर स्वामी समर्थ आपल्याला कधीच पावणार नाहीत. मग तुम्ही कोणतीही गोष्ट विश्वासाने श्रद्धेने मनोभावे केली तर ती गोष्ट तुम्हाला कधी मिळणार सुद्धा नाही व स्वामी आपल्यावर कधी प्रसन्न देखील होणार नाहीत. तर तुमच्या मनात अहंकार हा शब्द जर असेल तर तो तुम्ही मनातून आत्ताच काढून टाका. चांगला माणूस बना व चांगल्या माणसांची मदत देखील करा. गरिबांची मदत करा, अडल्या नडल्याची सुद्धा गरज करा, माणुसकीपणा वाढवा. कारण जिथे विश्वास श्रद्धा असेल तिथे स्वामी कधीच काहीच कमीही भासू देत नाहीत आणि कमीही पडू देत नाहीत. स्वामी किंवा कोणतेही देव आपल्यावर सदैव प्रसन्न राहतील. आपण प्रत्येक जण काही ना काही ध्येय ठेवून ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो, पण अनेकदा काय होईल हेच आपल्याला कळत नाही. त्यामुळे आपण नेहमीच भीतीदायक वातावरणामध्ये जगत असतो
आपण वारंवार स्वामींच्या जवळ असतो, पण त्यांना नेहमी विचारत असतो, स्वामी हे कसं होईल, स्वामी ते कसं होईल, स्वामी कसं करू, हे असं विचार करत बसू नका. स्वामी तुम्हाला जे द्यायचं आहे ते नक्कीच देतील. तुम्हाला स्वामींनी हाती घेतलं आहे तर स्वामी ते तुम्हाला नक्कीच देतील. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर मनोभावे श्रद्धा ठेवत असाल तर तुम्हाला समस्यावर आपोआप मार्ग सापडतात. अनेकदा असे झाले असेल की एकदा अनोळखी व्यक्ती देखील तुमच्या संकटात मदत करून जातो. याला तुमच्या कर्माची पुण्य म्हणतात. तुम्ही जगात वावरत असताना असे वावरले पाहिजे की तुमच्या चांगल्या कर्माची वाढ झाली पाहिजे. कारण तुम्ही जे कर्म कराल त्याचेच फळ तुम्हाला मिळत असते. त्यामुळे चांगले कर्म केले पाहिजेत. तसेच दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर तुमचंही वाईट होईल. त्यामुळे सतत चांगलाच विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. सतत तुमचे मन स्वच्छ निर्मळ असायला हवे. आपण स्वामीच्या मठात जातो, समस्या विचारतो, पण आपल्याला मनात भीती असते. तुम्ही घाबरू नका. स्वामी म्हणतात तुम्ही मनपूर्वक शरण या. मी तुमच्या संकटात सदैव तुमच्या पाठीशीच असेल. स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सदैव तुमचे रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. याचा अनुभव देखील आपल्याला आलाच पाहिजे आणि तुम्हाला आलाही असेल. तुम्ही जे काम करत असाल ते योग्य व प्रामाणिकपणे करा. स्वामी ठरवतील काय द्यायचे काय नाही. स्वामी तुम्हाला 4 चाकी गाडी देणार असतील व तुम्ही दुचाकी मागत असाल तर नुकसान तुमचंच आहे, चूक तुमची आहे. म्हणून स्वामीकडे मागताना स्वामींना जे द्यायचे आहे ते स्वामींना देऊ द्या अशी प्रार्थना करा. स्वामी तुम्हाला जे द्यायचं आहे ते तुम्ही मला द्या. आपण अज्ञानी आहोत, त्यामुळे स्वामी योग्य देतील हा विश्वास मनात ठेवा. त्यामुळे थोडा वेळ लागेल पण जीवनाचं कल्याणच होईल. तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून नक्की जा. तुमच्या एका लाईकने मला खूप प्रेरणा मिळते. व आपल्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आपला हा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामीच कल्याण करो तुमचे.